काळ कितीही वाईट असला तरी धीर सोडू नका. माणसं त्यांच्या कर्मानेच ओळखली जातात, नाहीतर पुतळे देखील दुकानात महाग कपडे घालतात. विचार हे वाहते पाणी आहे, त्यात घाण टाकली तर तो नाला होईल आणि सुगंध घातल्यास त्याला गंगाजल म्हटले जाईल. मलमाच्या लालसेपोटी तुमच्या वेदना लोकांना कळवणे हा मूर्खपणाचा अंतिम स्तर आहे. यशस्वी व्हायचे असेल तर गंतव्यस्थानावर लक्ष ठेवा. कावळा अडवतो तेव्हा गरुड थांबत नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगला आणि आनंदी घालवण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्य टिकते किंवा नाही, पण चांगल्या आठवणी कायम जिवंत राहतात. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि शेवटच्या क्षणी माया कुणाचीच साथ देत नाही. तुमचा खिसा कधीच रिकामा होऊ देऊ नका, नाहीतर तुमची स्वतःची माणसंही तुम्हाला ओळखायला नकार देतील. प्रेमाचा भीतीशी काहीही संबंध नसतो. जिथे रस्ता नसतो तिथेही ते पाऊल टाकते. वेळेसारखे व्हा. जो तुमची कदर करत नाही त्याला पुन्हा भेटू नका. दुसऱ्यांच्या बळावर तुम्ही उडाल तर स्वतःच्या पंखांनी उडण्याचे कौशल्य विसराल. संकटाच्या वेळी साथ देणारा आणि संकटाच्या वेळी साथ सोडणारा आयुष्यभर स्मरणात राहतो. माणसाने जेवढे फसवे पाप करावे तेवढेच करावे, कारण निसर्ग कुणालाच सोडत नाही, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, लग्नात शिजवलेल्या अन्नाबद्दल कधीही वाईट बोलू नका. एक बाप त्या दिवसाच्या मेजवानीसाठी वर्षानुवर्षे कमवतो. व्यक्तीचा चेहरा नाही तर त्याची विचारसरणी त्याला सुंदर बनवते. माणसाला असंच नाही स्वार्थी म्हटले जाते. तो स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखाचा आनंद घेतो. एखादी व्यक्ती जोपर्यंत सहन करण्याची क्षमता असते तोपर्यंत तो सहन करतो. त्यानंतर तो नात्याला आवश्यक मानत नाही आणि आपल्या प्रियजनांनाही. आजच्या काळात शुभचिंतक असे बनत चालले आहे की आपल्यासोबत घडणाऱ्या शुभ गोष्टी पाहून ते चिंतित होतात. शब्दांनी दिलेल्या टोमण्यांच्या जखमा खूप खोल असतात मित्रांनो. खूनही होतात आणि खंजीरही दिसत नाही. वेळ आपल्याला सर्व काही शिकवते. लोकांसोबत जगणे आणि लोकांशिवाय जगणे सुद्धा. जर तुमचे विचार चांगले असतील तर तुमचे मन हे मंदिर आहे. तुमचे आचरण चांगले असेल तर तुमचे शरीर हे मंदिर आहे. जर व्यवहार चांगला असेल तर तुमची संपत्ती मंदिर आहे. आणि जर हे तिघेही चांगले असतील तर तुमचे जीवन मंदिर आहे. कुणाच्या तरी उपयोगी पडण्यासाठी मला आयुष्य दिलं होतं, पण कागदाचे तुकडे कमवण्यासाठी वेळ घालवला जात आहे. फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने पसरतो, पण माणसाचा चांगुलपणा सर्वत्र पसरत असतो. जर तुम्हाला एखाद्याला शोधायचे असेल तर काळजी घेणारे कोणीतरी शोधा, कारण जे तुमचा वापर करतात ते तुम्हाला स्वतः शोधत येतील. या दुनियेत खोटे बोलणाऱ्यांची किंमत आहे. इथे खरी माणसं कोणालाच आवडत नाही. तुमचा व्यवहार अशी शिडी आहे ज्याने तुम्ही मनात उतरू शकता आणि मनातूनही उतरू शकता. एखाद्याला रडवून आणि दुःखी करून हवन केलं तरी आयुष्यात काहीच फायदा नाही. आणि रोज एक व्यक्तीलाही हसवलं तर अगरबत्ती जाळायची गरज नाही. जर तुम्ही मोठी स्वप्न बघत असाल तर ते साध्य करण्यासाठी तुम्हाला मोठे काम करावे लागेल. घरे 4 भिंतींनी बांधली जातात, पण घरेही संयम, समज, आपुलकी आणि भागीदारी यांनी बांधली जातात. एखाद्याची स्तुती करण्यासाठी धैर्याची आवश्यकता असते. निंदा तर कौशल्याशिवाय कोणाचीही केली जाऊ शकते. रागात माणूस निरर्थक बोलतो, पण कधी कधी तो मनातल्या गोष्टी सुद्धा बोलून जातो. आयुष्य 1 दिवसाचे असो किंवा 4 दिवसाचे,
असे जगा जणू आयुष्य तुला नाही तर आयुष्याला तू भेटला आहेस. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.